नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेमाला उपमा नसते तर अनैतिक संबंधाला समाजामध्ये स्थान नसते. त्यामुळे अनेकांच्या जीवनात वादळ झालेलं आपण अनेक वेळा पाहिलंय. असंच काहीसं घडलंय अंबड तालुक्यामध्ये. तिनं नवऱ्याला सोडून प्रियकराकडे राहायला आली, मात्र त्याने धोक्याचा गेम खेळत तिला पाण्यात ढकलून तिची हत्या केली आणि तिचा कायमचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. आपण नेहमीच पाहत आलोय की प्रेमात आणि अनैतिक संबंधामध्ये अखेर धोकाच मिळतो. यामध्ये कुणी सावरते तर कुणी स्वतःचा शेवट करतो, तर कुणी कुणाचा तरी खून करतो. मात्र शेवट हा वेदनादायी असतो हे नक्की. अंबड तालुक्यातील मौजे नालेवाडी शिवारामध्ये काल एका प्रेमातील दगाबाज घटनेतील खुनी घटना समोर आली आहे. बाबासाहेब छगन राठोड आणि सुरेखा आणवीकर यांची 10 वर्षापूर्वी कामाच्या ठिकाणी ओळख झाली होती आणि काही दिवसातच या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण दोघेही विवाहित होते आणि दोघांनाही मुलाबाळांचा हसता खेळता संसार होता. मात्र सुरेखाला नवऱ्यापेक्षा प्रियकरावर मोठा जीव चढला होता. ती त्याच्या अनेक दिवसापासून संपर्कात असल्याने तिला त्याच्याशिवाय जमत नव्हतं. त्यामुळे ती नेहमी त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती. पण प्रियकर बाबासाहेब राठोड याला आपला संसार, बायको, लेकरं सोडून तिच्यासोबत राहणं शक्य नव्हतं. त्यासाठी तिचा कायमचा काटा काढायच्या उद्देशाने त्याने थंड डोक्याने तिला साप पण मारायचा आणि काठी पण तुटली नाही पाहिजे या पद्धतीने त्याने डोक्यामध्ये एक प्लॅनिंग शिजवलं आणि तिला रात्री भेटायला बोलावलं. ती पण प्रेमात वेडी झाली आणि नवऱ्यासोबत भांडण करून घर सोडून कायमचं निघून आली. हे दोघंही नालेवाडी शिवारात असणाऱ्या एका वाहत्या कालव्याकडेला भेटले आणि त्याने तिला इमोशनल ब्लॅकमेल करत खऱ्या प्रेमाचं नाटक केलं. तो तिला म्हणाला की आपण कितीही जीवापाड प्रेम केलं तरी आपला समाज आपल्याला स्वीकारणार नाही, त्यामुळे आयुष्यभर आपल्याला दुःख झेलत राहावे लागणार आहे. यासाठी आपण या जगाचा निरोप घेऊ आणि दुसऱ्या जगात जाऊन प्रेम करू किंवा दुसऱ्या जन्माला येऊन आपण प्रेम करू. या डायलॉगला ती बळी पडली आणि लगेच प्रेमाच्या अनाभाका करत एकमेकाच्या हातात हात देऊन वाहत्या पाण्यात उड्या घेतल्या. काही क्षणातच सुरेखाचा जीव गेला. तर बाबासाहेब राठोड याला चांगले पोहता येत असल्याने तो बाहेर आला. काही वेळातच त्याने पाण्यातच सुरेखाचा शोध घेतला आणि तिचा मृतदेह त्याला सापडला. त्याने लगेचच तिचा मृतदेह पाण्याच्या कडेला आणून ठेवला आणि थेट अंबड तालुक्यात असणाऱ्या गोंदी पोलीस स्टेशन गाठली आणि पोलिसांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली. पण गोंदी पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करत हा संपूर्ण दगाबाजीचा प्रकार उघड करत प्रेयसी सुरेखा आणवीकर हिचा खून केल्याचं निष्पन्न केलंय आणि या घटनेनंतर आरोपीच्या मुसक्या वळल्या आहेत.